श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आयुष्यात आहे ना, उत्तम प्रकारे सवय लावण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आयुष्य वाया जाणार नाही. कारण तुमच्याकडे असणारे तुमचं ज्ञान असेल, तुमची कला असेल, कौशल्य असेल, कधीच फुकट वाटू नका. तुम्ही केलेले काम जेव्हा फुकट करण्याचा प्रयत्न करत असता, तेव्हा त्याला कधीही किंमत नसते. कारण का बघा, प्रत्यक्षात कोणी एखाद्या वेळी आपल्याला काम सांगितलं आणि आपण त्यांना एखादी वस्तू आणून दिली, त्यांचे काम पूर्ण केलं, आपल्याला तेव्हा किंमत कोणीही देणार नाही आहे. किंवा आपल्या आयुष्यात जेव्हा आपण एखादी वस्तू बाजारातून, मार्केटमधून विकत आणतो, तेव्हा त्या वस्तूला किंमत किती प्राप्त होते? नक्कीच ना. परंतु एखादी वस्तू आपल्याला फुकट मिळत असेल, बरोबर. चला, समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. लग्न समारंभात गेलात की नाही? नक्कीच. तिथे आईस्क्रीम असते, बरोबर आहे. तिथे फुकट मिळते ना. कितीही खातो, कितीही टाकतो, बरोबर. त्याला व्हॅल्यू आहे का? नाही आहे. खाऊन झाल्यानंतर आपण विचारपूस काय करतो? अरे, आईस्क्रीम चांगली नव्हती, खाताना 4-5 कप खाल्ले, बरोबर. परंतु जर विकत घ्यायची म्हटली ना, अहो, 1 कप विकत घेताना, म्हणजे आईस्क्रीमचा कोण विकत घ्यायला, आपण 17 वेळा प्रश्न विचारणार. का? कारण सवय, समर्थ म्हणाले, चांगली सवय लावणं गरजेचं आहे. आपलं कौशल्य, आपलं काम, आपलं ज्ञान फुकट घालू नका. का सांगितलं? योग्य तो मोबदला तेव्हाच प्राप्त होईल. आजकाल फुकट मिळालेल्या गोष्टींची किंमत कोणालाच नसते. जेव्हा आपण ती वस्तू विकत आणतो ना, तेव्हा ती नक्कीच कळत असते. नीट पारख केल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका. अहो, साधं एखादी बाजारातून वस्तू विकत आणली, विकत घ्यायची म्हटली, तर आपण 10 दुकानं फिरू, इकडे तिकडे, तिकडची इकडं, बरोबर की नाही. का? ती वस्तू आपल्याला विकत घ्यायची. अहो, कोणत्याही मनुष्य देहावर जर आपण विश्वास ठेवायचं म्हटलं, तर डायरेक्ट विश्वास ठेवू शकतो का? नाही आहे. आपल्याला सुद्धा कान, डोळे, नाक दिलेलं आहे. डोळ्यांनी पाहायचं आहे, कानाने ऐकायचं आहे, नंतर मग त्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा आहे. आपला कोणावर आंधळा विश्वास असू नये. नाहीतर काय होईल? आपला देह अडचणीत येईल, बाकी काही होणार नाही आहे. आणि आपल्या आयुष्यात येणारी लोक ही नेहमी पारखून घेत चला. आपण स्वतःहून आपल्या आयुष्यात अडकण्याचा प्रयत्न करू नका. नवीन शिकणं फार गरजेचं आहे. कारण बघा, कुठल्याही गोष्टीमध्ये रिस्क घेणं फार महत्त्वाचं असतं. रिस्क जर आपण घेतली नाही तर तुम्हाला यश प्राप्त होणार नाही आहे. कारण सर्वच जण बघा, सोपं काम पहिलं करत असतात, परंतु जो हार्डवर्क करतो त्याला सोपं काम करायला भीती वाटते का? नाही आहे. परंतु जो सोपं काम करतो त्याला हार्डवर्क करायला खूप कठीण काम येत असतं. म्हणून हार्डवर्कसुद्धा करत चला, जेणेकरून तुम्हाला रिस्क वाटणार नाही. विचार करा, म्हणजे प्रत्येक वेळेला आपलं आयुष्य का बरबाद होतं? का त्या सवयी बघा आपल्याला प्रत्यक्षपणे आपल्याच आयुष्यात अशा का होतात? आपण कोणत्या वासनेच्या आहारी गेलेलो आहोत? कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपला देह सतत चिंतेमध्ये, काळजीमध्ये असतो. अहो, आयुष्य खूप सुंदर आहे. आनंदाने जगा ना. सततची चिंता आणि काळजी करून तुम्ही आजार पण मागे लावून घेत आहात, बरोबर की नाही. आता चिंता केली, एखादी आपण काळजी करत बसलो, कोणाला त्रास होईल? आपल्या देहाला त्रास होईल, आपल्या शरीराला त्रास होईल. मग आपला देह आजारी पडेल. पैसे कोणाला मोजावे लागतील? आपल्यालाच मोजावे लागतील. कुठे? तर दवाखान्यामध्ये. कारण आपली हौस पूर्ण झाली आहे, बरोबर की नाही. हॉस्पिटल म्हणजे काय? जिथे आपली हौस पूर्ण होते. समर्थ म्हणाले, कोणावरही बघा, कोणालाही दोष देत बसू नका. कारण प्रत्यक्षात स्वार्थाशिवाय कुणीही व्यक्ती आपल्याला आता पाहायला मिळणार नाही. प्रत्येकजण स्वतःच पाहत आहे.
आळसामुळे आपलं व्यक्तिमत्व, कर्तृत्व आणि बुद्धी नेहमीच मागे राहत आहे. एखादं काम करत असताना आपल्याला आळस येत असेल तर ती सवय मोडून टाका. का आळस आलेला आहे? अहो, आजचं काम आपण उद्यावर ढकलतो, मग उपयोग काय? आजचा वेळ फुकट घालवला ना. अहो, पैसा नाही आला चालेल, तर आपण उद्या कमवू, परंतु गेलेली वेळ पुन्हा येईल का? नाही आहे. मग तो आळस, जी वाईट सवय आपण लावून ठेवलेली आहे, आजचं काम आपण उद्यावर ढकलतो, ते प्रथमतः बदलणं गरजेचं आहे. आजचं काम आत्ताच्या आत्ता करणं गरजेचं आहे. काय करा ते आत्ता करा, समर्थ म्हणाले. कारण व्यसन बघा, माणसाचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक संपूर्णपणे परिस्थितीच खालवून टाकत असते. कारण बघा, एकदा ती सवय लागली ना, मग जे व्यसन लागलेलं आहे ना, ते व्यसन आपल्याला झोपू देत नाही आहे. आपल्याला कुठल्याही कामामध्ये बघा लक्ष लागू देत नाही आहे. मग आपण शेवटी काय करतो? चिंतेमध्ये बसतो, काळजीमध्ये बसतो. अधिक काळ आपण शोक करत बसत असतो. समर्थ म्हणाले, आपण स्वतःहून काळजी घेतलेली पाहिजे ना. आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती जशी परत येत नाही आहे, तसंच आपला वेळसुद्धा बघा पुन्हा येत नाही आहे. म्हणून जे आहे ते जपणं फार महत्त्वाचं आहे. आपण कोणासोबत जेव्हा राहत असतो तेव्हा तक्रार करणं बंद करा. हा असा, तो असा, ती अशी, तीही अशी. नाही आहे. प्रत्येकजण त्या मार्गावर बरोबर आहेत. आपल्याला उत्तम प्रकारे मार्ग निवडायचा आहे. तुमच्या आजूबाजूचा वातावरण देखील तुम्ही नकारात्मक असेल तर तुम्ही सकारात्मक बदलू शकता. नेहमी कुणाच्या तरी बघा सांगण्यावरून जर तुम्ही काम करत असाल तर त्या सांगण्याचं महत्त्व प्रथमतः समजून घ्या आणि नंतरच ते कार्य पूर्ण करत चला. एखादं काम करायचं असेल तर मनामध्ये कमतरता, आत्मविश्वास का डळमळीत होतो? आपल्यातली कमतरता आपण का कमी करून घेतो? आपल्याला माहीत आहे ना, परंतु आपण काय विचार करणार की मला आजूबाजूची लोक पाहतील. तसं नाही आहे. आपण आपल्या आत्मविश्वासाने उत्तम प्रकारे कार्य करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आयुष्याची बर्बादी तेव्हाच होते ज्या वेळेला ती सवय आपल्याला लागू होते. मग आता सवय जेव्हा आपल्याला बघा वाईट सवय लागलेली असते, ती वाईट सवय चांगल्या सवयीमध्ये सुद्धा बदलू शकते की नाही? नक्कीच बदलू शकते. परंतु त्यासाठी आपला देह प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्या वाईट सवयांना बघा आळा घालण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. परंतु नाही हो, आपण काय करत असतो? फक्त कागदावर लिहून ठेवत असतो, परंतु आहे तसंच आपण वागत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या खाजगी गोष्टी आपण कोणाला सांगत बसू नका. आपण एखाद्या व्यसनामध्ये अडकलो ना, त्या व्यसनामधूनच आपला देह सर्वांच्या समोर बघा जे आहे ते सर्व सांगून मोकळा होतो. लोकांना काय वाटतं की बाबा ही व्यक्ती खरं बोलते, जेव्हा प्रत्यक्षात ती व्यसनामध्ये असते तेव्हा. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्यामध्ये व्यसन नकोच. जे आहे ते सत्यपणाने आपल्याला सांगता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. आपण कोणत्या लोकांच्या सोबत आहोत, कोणत्या लोकांच्या संगतीत आहोत हे पाहणं गरजेचं आहे. आपला वेळ कोणत्या लोकांसोबत बघा वाया जात आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. वेळ वाया घालवू नका. वेळेची किंमत आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. वेळेची कदर करा. देवावर विश्वास ठेवा. परंतु माणुसकी कधीही आयुष्यात सोडू नका. कारण माणुसकी जर असेल ना, तर प्रत्यक्षात कुठलीही बघा ज्यावेळी परीक्षा असेल किंवा संकट उभं राहिलं, अपयश आलं, तर नक्कीच माणुसकी म्हणून लोक आपल्या उपयोगाला येतील. आपल्या आयुष्यातला सर्व पैसा जरी गेला ना, तरी उद्या आपण तो नक्की कमावू शकतो. पण एकदा बालपण निघून गेलं, तारुण्य पण निघून गेलं,
पुन्हा बालपण येणार नाही आहे. म्हणून सगळ्या गोष्टीचा आनंद आत्ताच आपल्याला स्वीकारता आला पाहिजे. आपण कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडून बघा आपलं आयुष्य बरबादी करू नका. हीच ती वेळ आहे आपल्यामध्ये चांगल्या सवयी प्राप्त करून वाईट सवयी आत्तापासून कमी केल्या पाहिजेत, सोडल्याच पाहिजेत. तरच आपलं आयुष्य चांगलं आणि सुखदायक होईल. जय जय रघुवीर समर्थ.